कुळगाव बदलापूर पश्चिम उल्हास नदी चौपाटीवर गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गणेश मूर्ती विसर्जन करताना मूर्तीबरोबर असलेल्या फुलांचे निर्माल्य मोठ्या प्रमाणात नदीपात्रात टाकले जाते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी सुमारे 500 श्री सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता। उल्हास नदी पात्राच्या दोन्ही बाजूला उभे राहून श्री सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन करून फुले दोरा पाने वेगळी करून संकलित केलेली पुढे खत निर्मितीसाठी पाठवण्यात आली। नुकतेच डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बदलापूर ग्रामीण भागातील राटोरी परिसरात सुमारे 600 झाडांची लागवड करण्यात आली असून याच निर्माल्याच्या माध्यमातून तयार होणारे खत झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणार आहे। यावेळी 950 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले असून सुमारे 1700 किलो निर्माल्य संकलन करण्यात आले असल्याची माहिती श्री सदस्यांनी दिली आहे। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे राज्यात देशात आणि देशाबाहेरही अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात। आदरणीय तीर्थरूप पद्मश्री श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून हे उपक्रम राबवले जातात। गणेशोत्सवानिमित्त आज बदलापूर शहरामध्ये निर्माल्य संकलन उपक्रम राबवला जात आहे। गणेशोत्सव दरम्यान विसर्जनाच्या वेळेस जो काही निर्माल्य जमा होतो तो निर्माल्य नदीपात्रात न सोडता त्याची उत्तम प्रकारे पुढचं नियोजन करण्यासाठी या निर्माल्यातून कंपोस्ट खत तयार केलं जाणार आहे। आज इथे 400 ते 500 सदस्य उपक्रमासाठी उपस्थित आहेत। निर्माल्यांचं व्यवस्थित बाजूला करून त्यांची फुलं बाजूला करून ती जमा करून बदलापूर शहरात यावर्षी जी काही वृक्ष लागवड केली गेली त्या वृक्ष लागवडीसाठी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे निर्माल्य वापरलं जाणार आहे। जवळजवळ 600 झाडांची रोपांची लागवड झालेली आहे आणि त्या रोपांच्याच वाढीसाठी हे कंपोस्ट खत तयार केलं जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की प्रतिष्ठानतर्फे जे काही उपक्रम राबवले जातात ज्यात आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, शालेय साहित्य वाटप, श्रवण यंत्र वाटप, पर्यावरण संबंधितही बरेच उपक्रम आहेत। त्यामध्ये वृक्ष लागवड व संवर्धन, शोषखड्डा, त्यानंतर तलाव किंवा धरणं असतील त्यांचा गाळ उपसा असेही उपक्रम राबवले जातात। आणि पर्यावरण संबंधित हाही उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे की जे काय निर्माल्य तयार होतं त्याच्यातून कुठलंही जलप्रदूषण होऊ नये आणि त्या जलप्रदूषणाला रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे। आणि यावर्षी बदलापूर शहरामध्ये हे केलं जात आहे। नदीपात्राच्या दोन्ही बाजूने प्रतिष्ठानतर्फे सदस्य हे सर्व निर्माल्य जमा करत आहेत आणि त्याचं पूर्णपणे खतं तयार करण्यासाठी त्याचं पुढे नियोजन केलं जाणार आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।